अहमदपूर तालुक्यामध्ये ही निवडणूक अगदी पारदर्शक ह्याच्यामध्ये पार पडलेली आहे. परंतु या ठिकाणी इथला मतदार हा जागृत मतदार आहे आणि जागृत मतदार असल्यामुळं मतदान जरी आपल्या काँग्रेसचं मतदान इथं नसलं तर महाविकास आघाडीचे काही मतदान आहेत आपल्यासोबत, ते मतदान आपल्याला निश्चित मिळतील असा आत्मविश्वास आपल्याला या ठिकाणी आहे. आणि महेश देशमुख हा परिपाटी आहे, त्याच्यामुळं काही लोकांचं मतदान असं आहे की बाबा आपण जे काँग्रेसमध्ये येऊन काँग्रेसमधून भाजपमध्ये आले अशा बंडखोर माणसाला ते काही मतदान देणार नाहीत अशी खात्रीलायक त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं मतदान हे मिळणारच आहे आणि मतदान हे पारदर्शक पद्धतीनंच झालेलं आहे. या ठिकाणी त्यांची होती थोडीफार, ते आले होते, त्यांना सांगितलं की बाबा इथलं ओळखपत्र असल्याशिवाय आम्ही कोणाला मतदान करू. घोडे बाजार वगैरे काय होतं काय? घोडे बाजार तर झालाच आहे. 3 लाख रुपये मताला दिलेत असं लोकांचं त्यांचं मतदान आहे, म्हणजे असं म्हणणं आहे. इथले नगरसेवक मला बोलत म्हणले 3-3 लाख रुपये घेतले आणि मी मतदान केलं, अशी खात्रीलायक त्या नगरसेवकांनी मला स्वतःहून सांगितलं. लोकशाहीच्या दृष्टीनं आणि पारदर्शक मतदान प्रक्रिया राबवण्याच्या दृष्टीने एक घातक दिसतंय. देशाचीच हे मोदी सरकारचं घातक आहे. आता समजा ठीक आहे, इथले नगरसेवक तर घेऊन आलेत, खासदार विकले जाऊ लागलेत आणि खासदार विकले जाऊ लागलेत, तर देशामध्ये लोकशाही राहिली का? लोकशाही ही राहिलीच नाही. त्याच्यामुळं आपण म्हणू शकत नाही की हे पारदर्शक आहे म्हणून, पण ते बाहेर त्यांचा 2029ला निश्चित चित्र बदलणार आहे आणि 100% आपल्या लोकशाहीला असं चांगल्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दिले त्या पद्धतीनं 2029ला 100%च होणार. मताला 3 लाख रुपये दिले असं म्हणतात. तुमच्या समोर हा प्रकार होताना गप्पा कसा? नाही, माझ्या समोर झाला नाही. नगरसेवकांनी सांगितले आम्हाला 3 लाख रुपये दिले आणि नाही, आधार म्हणजे त्यांचं बोलण्याचा आधार, बाकी आपल्याला कुठला आधार राहणार आहे. आणि तेही पॉकेट. काही लोकांनी जर म्हणले किंवा 2 लाख रुपये भाजपचे आले आणि राष्ट्रवादीच्या पॉकेट हे मी दिलेत असं त्यांचं काही म्हणणं, असं ऐकण्यात आलं मला की 2 लाख तिकडून दिले आणि स्वतःचे दिले, परंतु ते भाजपनं दिले. ते नगरसेवक म्हणले ना ते 3 लाख भाजपचेच होते, परंतु इथले काही स्थानिक पुढाऱ्यांनी म्हणले किंवा माझे स्वतःचे 1 लाख रुपये आहेत. असं काही झालेलं नसेल असं वाटतंय. आता निश्चित आपल्याला त्यातलं माहिती नाही किंवा आधार नाही, त्यांच्या बोलण्यावरूनच आपला आधार.